यासाठी आपण सत्तेत गेलाय, यासाठी तुम्ही विचार सोडले, यासाठी तुम्ही साहेबांना सोडलं आणि भाजप बरोबर जे मित्र पक्ष गेले त्यांना वरून आदेश येतो या विषयावर बोलायचं आणि या विषयावर बोलायचं नाही। मग मंत्रीपद कशासाठी तुम्ही घेतलंय? स्वतःसाठी तर घेतलं नाही का? स्वतःच्या विकासासाठी तुम्ही घेतलंय हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा। तो 2024 नंतर संविधानच राहणार नाही, लोकशाहीच राहणार नाही, मग आपल्या मताचा काय फायदा? म्हणून काही झालं दमदाटी कुणी काय केली तर शेवटी आपण आहोत, आपलं मत हे महत्वाचं आहे। आज बारामती येथील शेतकरी कामगार महामेळाव्यात रोहित पवारांनी भाजप आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला। यावेळी रोहित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। भाजप सत्तेत आल्यास 2024 मध्ये कोणत्याही कामगारांना बोनस मिळणार नाही। कामगारांचं किमान वेतन फक्त 4,500 रुपये असेल। कंपन्यांना हवं तसं ते वागतील। कोणताही कामगार हा परमनंट होणार नाही। कामगार युनियनचे सर्व अधिकार काढून घेतले जातील, असा मोठा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला। यानंतर हे जे गद्दारी करून भाजप सोबत गेले हे फक्त मुग गिळून बसतील कारवाईच्या भीतीने, असा जोरदार हल्लाबोल रोहित पवारांनी केला। आम्ही म्हणलो आमच्या या बाग उत्पादक शेतकऱ्यासाठी काहीतरी करा, पण त्याबद्दल कुणीच काय बोलेना। आणि कृषी मंत्री तुम्हाला दिसतायत का कुठं? मग आज शेतकरी म्हणजे तुम्ही अडचणीत आहात, तुमचे कुटुंबीय अडचणीत आहात, आज कृषी मंत्री दिसत नाही आपल्याला। दुष्काळाची परिस्थिती, विम्याचे पैसे आपल्याला आले नाहीत, मग मंत्रीपद कशासाठी तुम्ही घेतलंय? स्वतःसाठी तर घेतलं नाही का? स्वतःच्या विकासासाठी तुम्ही घेतलंय हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा। आमचं मत आहे, आमचा शेतकरी या महाराष्ट्राचा, बारामतीचा, या भागातला जर अडचणीत असेल तर कृषी मंत्र्याने, या सरकारने त्यांच्या अडचणी ह्या सोडवल्याच पाहिजे, ह्याला खऱ्या अर्थाने आपण विकास म्हणतो। नाही तर आज दुपारी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। आंबेगाव तालुक्याची एक कंपनी आहे प्रायव्हेट, त्याचं नाव गोवर्धन आहे, माहिती का आपल्याला? जशी इथं डायनामिक्स आहे तिथं तशी गोवर्धन आहे। त्यांनी दूध किती लिटरनी सरकारला विकलंय माहिती का? आदिवासी मुलांना देण्यासाठी 143 रुपयाली। किती? 143। डायनामिक्सचे किती लोक आहेत? किती रुपयाला दूध घेताय तुम्ही शेतकऱ्याकडनं? 26, 27, 28, 30 काहीतरी असेल, 30। त्या कंपनीला दूध विकलं 143 रुपयाली आणि दूध घेतलं तिथल्या शेतकऱ्याला कडनं 30 रुपयाला। म्हणजे त्या कंपनीचा नफा किती झाला? तर 110 रुपयाचा नफा झाला। ह्याला विकास म्हणतो? आमची अपेक्षा होती 143 रुपये तुम्ही देऊन टाका शेतकऱ्याला, काय प्रॉब्लेम होतोय? ह्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणतात। त्यामुळे विकास हा फक्त व्यक्तिगत विकास नसतो, नाही तर आपल्या आसपासच्या नेत्याचा विकास हा नसतो। एक कोल्हापूरची कंपनी ब्रिक्स इंडिया, त्यांना आत्ताच एक करार दिला। त्या कंपनीला फक्त मध्यस्थी ती कंपनी असल्यामुळे GR हे बदलण्यात आले आणि त्या कंपनीला किती कोटीचा फक्त मध्यस्थी म्हणून किती फायदा होतो माहिती? 200 कोटी रुपयाचा। ह्याला विकास म्हणतो? ह्यासाठी आपण सत्तेत गेलाय, यासाठी तुम्ही विचार सोडले, यासाठी तुम्ही साहेबांना सोडलं। त्यामुळे हे जे नेते आहेत बाहेरचे ते काय बोलतात ह्याच्यापेक्षा कशासाठी ते गेलेत याची एक जाण आपण सर्वांनी ठेवली पाहिजे। दुधासाठी आम्ही लढतोय, शेतीसाठी आम्ही लढतोय, शेतकऱ्याच्या अडचणीसाठी लढतोय आणि ह्या सर्व विषयांकडे लढत असताना, बोलत असताना आम्हाला असं वाटतं विचार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत। बिल्डिंग महत्वाचे पण विकास सुद्धा महत्वाचा आहे। आणि जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो जी तुमच्या निगडीत आहे। पार्लमेंटमध्ये आपल्या विचाराचा खासदार आणि अभ्यासू खासदार असणं का महत्वाचं आहे ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वांना कळेल। 4 बिल येत आहेत, आलेत, पास सुद्धा झालेत, पण जसं लोकसभेचे इलेक्शन संपेल तसं हे 4च्या 4 बिल हे लागू होणार आहेत। ते कुठले बिल आहेत? वेज कोड 2019, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, सोशल सिक्युरिटी कोड 2020, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड सिक्युरिटी कोड 2020। कुणी आणली ही पॉलिसी? केंद्र सरकारने। लागू झाली का? नाही। कशासाठी थांबलेत? लोकसभेसाठी थांबलेत। आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे? ह्याच्यामध्ये जी वेज कोड 2019 मध्ये आज तुम्हाला 20,000 रुपये पगार असेल, 18,000 पगार असेल, बरोबर का नाही? तर त्या वेज कोड मध्ये केंद्र सरकारच्या नेत्यांनी असं सांगितलंय की इथं असणाऱ्या कामगारांना 4,500 रुपये महिन्याला मिळाले तरी ते जगू शकतात। ओके का तुम्हाला? 4,500 रुपये म्हणजे मिनिमम वेजेस ते कुठं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत 4,500 ला। हे धोरण कामगारांच्या हिताचं आहे
का कामगारांच्या विरोधातले? तुम्ही मला सांगा, कोणाच्या हिताचं आहे? 4,500 रुपये मिनिमम वेजेस. त्याच्याच बरोबर आपण विविध कर्मचाऱ्यांना वेतनातून पैसे कपात करण्याचे अधिकार हे पूर्वी आपण जे युनियन आहे, तुम्ही आणि मालक एकत्रित बसायचा, चर्चा करायचा, मग निर्णय घ्यायचा. आता या बिलामध्ये तुम्हाला विचारण्याचीच जरूरत नाही, युनियनला विचारण्याची जरूरत नाही. डायरेक्ट मालक ठरवणार की तुमच्या पगारातून काय काय कापायचं आणि कशी कशी कपात तिथं करायची. हा अधिकार या बिलातून तिथं मिळणार आहे. ओव्हरटाईम पैसे मिळतात का नाही ओव्हरटाईम केल्यावर? तर आता या कायद्यामध्ये जो कायदा आता लोकसभेनंतर हा लागू केला जाणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरटाईमला अतिरिक्त पैसे मिळणार नाहीत. तर ज्या कंपनीचे मालक आहे जे ठरवतील ते, आता तुम्हाला जे काही युनियनला अधिकार आहेत ते अधिकार सगळे तिथून निघून जाणार आहेत. बोनस द्यायच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शब्दामध्ये खेळ खेळलाय. त्यामुळे आज जो बोनस तुम्हाला मिळतो कदाचित उद्या तो तुम्हाला मिळणार नाही, अशी सुद्धा तरतूद याच्यामध्ये करून घेतलेली आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला परमनंट करण्याच्या बाबतीतला विषय आहे. आता तो 6 महिन्याच्या आसपास होता, पण आता 2 वर्ष 5 वर्ष हे कितीही ते मालक करू शकतात परमनंट. म्हणजे 5 वर्ष तुम्ही त्या कंपनीमध्ये डायरेक्ट दर महिन्याला तुम्हाला पगार मिळून सुद्धा आणि 5 वर्ष तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुणीही परमनंट करणार नाही. ही तरतूद फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन कंपनी ठरवणार, हे युनियन वाले ठरवणार नाहीत. डायरेक्ट कंपनीला वाटलं नाही 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष तर ते सर्व अधिकार हे तिथं कंपनीला जाणार आहे. आणि कामगार कपात करण्यासाठी सरकारची परवानगी लागते. 100 पेक्षा जास्त कामगार एका कंपनीत जर काम करत असतील तर तिथं तुम्हाला सरकारची नाही तर कमिशनरची परवानगी लागते. बरोबर का नाही? आता हे 100चा आकडा ते 300 वर घेऊन चाललेले आहेत. आणि या देशामध्ये अशा फार जास्त कंपनी आहेत ज्यांचे एम्प्लॉयमेंट नाही तर तिथं कामगार 300 पेक्षा जास्त जे आहे कमी आहेत, अशा सगळ्यात जास्त कंपनी आहेत. आणि फार कमी कंपन्या अशा आहेत की ज्याच्याकडे 300 पेक्षा जास्त कामगार त्या कंपनीमध्ये काम करतात. म्हणजे आता ह्याच्या पुढे जर इथे एखादी कंपनी असेल ज्याच्यामध्ये 200 लोक काम करतात तर तिथं युनियनला विचारण्याची जरूरत नाही, सरकारला विचारण्याची जरूरत नाही, तिथं तुम्हालाही विचारण्याची जरूरत नाही. उद्या म्हणणार गेट लॉस, तुम्ही बाहेर जावा. जसं काही लोक विचारायला सोडून गेले पलीकडे, तसं मालक तुम्हाला करणार की आता तुमची जरूरत नाही, तुम्ही बाहेर जावा, मी बघतो, मी इथून कंपनी दुसरीकडे नेऊन आता काही करू. तर हे सुद्धा त्या याच्यामध्ये तो विषय येतोय. ट्रेड युनियन नष्ट करण्याचा कट आहे. आता तुम्हाला पीएफ करायचा असेल, विमा द्यायचा असेल तर इथं सर्व युनियनची लोक आहेत, त्यांना मी विचारतो तुम्ही वाटाघाटी करता का नाही? बसता ना, तो अधिकार आहे ना. आता या नवीन ऍक्ट मध्ये तो अधिकार तुम्हाला नाही, म्हणजे तुम्ही फक्त नाममात्र, तो अधिकार तुम्हाला राहणार नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे ना. आणि मग हे तुमच्या बाजूने बोलण्यासाठी एखादी अभ्यासू व्यक्ती लागेल का नाही लागणार? लागणार का नाही लागणार? आरक्षणाचे मुद्दे त्यांनी मांडले, भाजपच्या कुणीही मांडले नाहीत. केंद्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणीही मांडला नाही, सुप्रियाताईंनी मांडला. धनगर आरक्षणाचा मांडला, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मांडला, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मांडला. मग बाकीच्यांनी काय केलं? खासदार झाले आणि मी खासदार झालो नाही तर झाले म्हणजे विषय संपला, मिरवायला मोकळे. अरे असं नसतं. मी अनेक खासदार बघितलेत, लोकांचंच जात नाहीत, भेटतच नाहीत कोणाला, डायरेक्ट 4.5 वर्षाला येतात. सुप्रियाताई भेटतात का नाही भेटत? तुमच्या अडचणी समजून घेतात का नाही घेत? त्यामुळे ह्या खासदार होण्यासाठी स्वतःचा स्वार्थ आहे, त्यांना तिथं पद घेऊन लोकांसाठी लढायचंय, पण त्यात तुमचा सुद्धा स्वार्थ आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आणि तिथं संधी तर मिळाली पाहिजे. सुप्रियाताईंना संधी मिळते, बाकी कोणाला संधी मिळत नाही. आणि भाजपच्या खासदारांना तिथं बोलून दिलं जात नाही. आणि भाजप बरोबर जे मित्र पक्ष गेलेत त्यांना वरून आदेश येतो या विषयावर बोलायचं आणि या विषयावर बोलायचं नाही. आता जर केंद्र सरकारने कामगारांच्या बाबतीत हे धोरणं आणली असतील आणि वरिष्ठ नेत्यांनी हे जर पास केलं असेल तर भाजपाचे खासदार याच्यावर बोलणार आहेत का तुमच्या बाजूनी? का भाजपच्या मित्र पक्षाचे लोक याच्यावर बोलणार आहेत का? आणि ते पास पण केले. म्हणून खऱ्या अर्थाने याच्यावर कुठेतरी लक्ष देण्याचे बाकी बरेच मुद्दे आहेत.
मनरेगाचे, रोजगार हमी योजनेचे, कॉन्ट्रॅक्टचे आहेत. खरं तर मला आणि आपल्या सगळ्यांनाच, साहेबांना ऐकायचं, ताईंना ऐकायचं, पण मी एक तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा महत्वाचा स्वार्थ आहे. सुप्रियाताई तुमच्या अडचणी समजून घेतात आणि तिथं पार्लमेंटमध्ये ते मांडतात आणि मांडल्यानंतर त्याच्यावर खऱ्या अर्थाने अभ्यास होतो, त्याच्यावर कमिटी फॉर्म होते, त्याच्यावर चर्चा होते आणि अनेक असे विषय आहेत ते कदाचित सुप्रियाताई तुम्हाला सांगू शकतील की त्यांनी मांडल्यामुळे काही प्रमाणात ब्रेक लागला. आता हे 2024 पर्यंत का राहिलं? कारण का सुप्रियाताई, काँग्रेस आणि असेच आपल्या विचाराचे इंडिया आघाडीचे जे सगळे नेते आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडले म्हणून आता तरी हे शांत आहेत. पण 400 पार करायचं म्हणजे काय तर कोणालाच विचारायचं नाही, डायरेक्ट हे सगळ्या गोष्टी तिथं पारित करायच्या आणि मग तिथं जे काय लागू करून टाकायचं. मी तुम्हाला सांगतो, काल केजरीवालांना आत घेतलं, ही फक्त ट्रायल आहे, ट्रायल. आपण ट्रेलर बघतो ना पिक्चर बघायच्या आधी, तसं आहे. तो 2024 नंतर संविधानच राहणार नाही, लोकशाहीच राहणार नाही. मग आपल्या मताचा काय फायदा? म्हणून तो फायदा आज करून घ्यायचा असेल आणि तुमच्या सर्वांच्या हिताचे प्रश्न जर आपल्याला पार्लमेंटमध्ये खऱ्या अर्थाने मांडायचे असेल तर आपल्याला शिक्षित, अभ्यासू आणि ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे अशाच खासदार आपल्याला लागणार आहेत. आणि तुम्ही मनापासून सुप्रियाताईंच्या पाठीमागे राहावं एवढीच विनंती करतो. आणि इथं असणाऱ्या सर्व कंपनीला अजून एक मला विनंती करायची आहे की काही सोशल मीडियावर जर एखाद्या तुमच्या कामगाराने जर एखादी ट्विट केली आणि साहेबांच्या आणि विचाराच्या बाजूली असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूली असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराच्या बाजूली असेल, महात्मा फुलेंच्या विचाराच्या बाजूली असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या बाजूली असेल आणि तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर कृपा करून या गरीबाच्या पोरांना नोकरीवरनं काढू नका, एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि आपण सर्वजण एकत्रित लढूया. काही झालं दमदाटी कुणी काय केली तर शेवटी आपण आहोत. आपलं मत हे महत्वाचं आहे, आपलं मतदान हे महत्वाचं आहे. आणि कुठल्याही राज्यकर्त्याला, कुठल्याही आमदारांना, कुठल्याही खासदारांना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ते मतदार आहेत, तुम्ही आहात. आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तोच फायनल होणार आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि जास्त न बोलता इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.